सकाळपासून सगळ्यांना सांगतो की त्यांच्याकडे बघत असताना माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती आणि कधी मग तिच्यावर वेगळा प्रसंग आला तर प्रसंगी महाकाली महादुर्गेच्या रूपात देखील स्त्री शक्तीचं दर्शन आजपर्यंतचा झालेल्या इतिहासामध्ये घडलेलं आपण पाहतो, ऐकतो आणि वाचतो देखील। त्यामध्ये स्त्रियांचं योगदान राष्ट्रनिर्मितीमध्ये देखील मोलाचं झालेलं आहे। म्हणूनच राजमाता जिजाऊ मासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई यांच्यासारख्या स्त्रीशक्तीचा त्याग पराक्रमातूनच आपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडलेला आहे। आणि या कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मी या निमित्तानं सुरुवातीलाच वंदन करतो। आपणा सर्वांना घटस्थापनेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, 5 वर्षापूर्वी तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 7व्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। बघता बघता 5 वर्ष झाली, त्याच्यातली 2 वर्ष आपल्याला, 1 वर्ष करोनामुळे, 1 वर्ष विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे काम करता आलं नाही, विकास करता आला नाही, विकासाकरता निधी देता आला नाही। आज पण मी सकाळपासून बघतोय अनेक प्रमुख लोक, अनेक सरपंच, अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते मला वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन देत आहेत। बदलीचं निवेदन देत आहेत, नोकरीची निवेदन देत आहेत, कुठं ना कुठं सभागृह बांधण्याच्याबद्दलचा निवेदन देत आहेत, वसतिगृह बांधण्याच्या करताचे निवेदन देत आहेत, नामकरणाच्या बद्दलची निवेदन देत आहेत, काही ठिकाणी कोल्हापूर बंधारे बॅरेजेस बांधावीत म्हणून निवेदन देत आहेत, काही ठिकाणी रस्ते अडवलेत ते रस्ते आमचे खुले करा म्हणून निवेदन देत आहेत। अशा प्रकारे अनेक प्रकारचे मी बघत होतो, अनेक प्रकारचे निवेदन सकाळपासून मला बारामतीकरांनी, माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेले। मी आपल्याला स्पष्ट सांगतो की 5-6 दिवसात, 7 दिवसात आचारसंहिता सुरू होईल। साधारण विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यामध्ये येईल असे बोललं जातं आणि ऑक्टोबर महिन्यात जरा बसाना ही कुठली पद्धत काढली, शिस्त नावाचा काही प्रकारच नाही, हे जरा त्या व्हिडिओना सांगायचं। त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल, तरी देखील ह्या जी काही कामं आहेत त्याला मी उद्याच्याला आदेश दिले तरी ते कामाला प्रशासकीय मान्यता, टेक्निकल सँक्शन ह्याच्यात काही उशीर होणार आणि तोपर्यंत आचारसंहिता लागणार। त्याच्यामुळं ह्याच्यातली कितपत कामं होतील मी प्रयत्न करेन, प्रयत्न करणं माझं काम आहे। गेले 35 वर्ष मी ते करतच आलेलो आहे। अनेकांची कामं केलीत, अनेकांची कामं पाठपुरावा करून देखील झाली नाहीत, त्याला काही वेगळी कारणं निघाली, अपेक्षा वाढलेल्या आहेत। आज बारामती तालुक्यामध्ये 5 वर्षाचा कालावधीत 8,000 करोड रुपयापेक्षा जास्तीचा निधी आला तरी देखील समाधान फार कुठं पाहायला मिळत नाही। एकेका गावाला कमीत कमी 20-25 कोटी रुपये मिळालेले आहेत। इतर पण मोठी कामं त्या ठिकाणी आपली चाललेली आहेत। आज सुपेकरांच्या करता देखील आजचा दिवस आनंदाचा आहे, कारण ग्रामपंचायत सुप्यांनी, सरपंचांनी, उपसरपंचांनी, तुषार हिरवे आणि अश्विनीताई सरकट आणि त्यांचे ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि गावातल्या काही प्रमुख मान्यवरांनी माझ्या शुभ हस्ते भूमिपूजन केलं 3,60,00,000 रुपयाच्या विविध विकास कामांचं। आणि त्या संदर्भात खरं तर मागच्याही काळामध्ये आपण काही कामं मंजूर केलेली होती, परंतु ती वेळेत सुरू न झाल्यामुळं गावातले रस्ते आणि बाकीच्या गोष्टी ह्या राहून गेल्या। मला नेहमी वाटतं की बारामती जशी बदलती आहे, माळेगाव बदलतं आहे, माळेगावमध्ये देखील अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि बाकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत। तशा पद्धतीनं आपल्या इकडच्या भागातलं सुपा परगणा हेही बदललं पाहिजे, त्याकरता नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे। आत्ता त्यांनी मला सांगितलं एक छोटी जागा आहे, तिथंच आमचं ग्रामपंचायतीचं कार्यालय करायचं। मी म्हटलं तुमचा अधिकार आहे, लोकांनी निवडून दिलेली पंच कमिटी आहे। मला असं वाटतं की जिथं आता मार्केट कमिटी मोठी तुमची होती आहे त्याला मी निधी आणतोय,
त्याच्यातलं किती भराई केली तुम्हाला माहिती आहे. वॉल कंपाऊंडला काही कोटी रुपये दिलेत. परवा दिवशी कॅबिनेटला 8 कोटी रुपये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मी वाचवले. त्यांना 8 कोटी रुपये 21 एकर जागेचे झारगडवाडीचे भरायचे होते, पण कॅबिनेटचा निर्णय देऊन त्यांना 1 रुपया भरायला लावला आहे आणि 21 एकर जागा ही मार्केट कमिटीला दिलेली. त्याच्या संदर्भात जुनं आपलं सुपर बाजार मार्केट तिथले काही व्यापाऱ्यांना इकडं आणायचं आहे, त्याच्याकरता काही मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे. 2 हॉस्पिटलची कामं तिथं चालली. आपलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वास्तू मी मागच्या काळामध्ये उभी केली. मध्ये आपली कमान चांगली नव्हती, ती दुरुस्त करून घेतली. आपल्याकडे चांगलं पोलीस स्टेशन नव्हतं, ते पोलीस स्टेशन अतिशय चांगलं आपण केलं. ते कमी पडायला लागलं म्हणून वरच्या मजल्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. जे पाठीमागच्या भागामध्ये विद्यानगरीचं एक शैक्षणिक संकुल, कॉलेज आणि आर्ट्स तुमचं इंग्लिश मीडियम स्कूल हे असायला पाहिजे, म्हणून त्या भागामध्ये आपल्याला जे चांदुड्यांनी जागा दिली त्यामध्ये देखील ते काम आपण सुरू केलेलं आहे. जिथं पुठं कामं करता येतील ती कामं करतोय. खरेदी विक्री मार्केट कमिटीचा एक चांगल्या प्रकारचा पेट्रोल पंप आपण केलेला आहे. आणि हे सगळं होत असताना अजून काही ह्या शहराला बरंच काही दिलं पाहिजे. पण त्याकरता माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, थोडंसं आपल्याला वाटतं की हा कठोर निर्णय घेतो, परंतु उद्याची 25-50 वर्ष सुपेकरांनो तुमच्या डोळ्यासमोर आणायची म्हटलं तर रस्ते रुंद असायला पाहिजे. थोडंसं त्याच्यामध्ये मग आता कळत नाही तर काय करू. होता आवाज येत नाही. आवाज ज्यांना पोलीस ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना इथं आणवा माझ्यासमोर, म्हणजे ऐकायला येईल. सगळ्यांचा काय आता बाकीच्यांना ऐकायला येतं. इथं आहे ना खुर्च्या, बसा. त्यामध्ये ते माईकची व्यवस्था कोण बघतो त्यांनी बघा, मला काही त्याच्यातलं माहिती नाही. कारण अनेक ठिकाणी आम्ही हजारोच्या सभा करतो, परंतु कधी आवाजाच्याबद्दल अशी तक्रार आलेली नाही आहे. जी इथं ऐकायला मिळते ती मी तुम्हाला सांगत होतो की जरा इकडच्या भागामध्ये कार्यालय पटांगण्यात आलं असतं तर सुपा हे आज ग्रामपंचायत असली तर माझं नीट ऐका, कधी ना कधी सुपा ही नगरपंचायत होणार. जसं माळेगाव नगरपंचायत झाली, नगरपंचायत झाल्यानंतर मला जास्तीचा निधी देता येतो. आत्ता मी माळेगावला परवा 96 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली. अंडरग्राऊंड ड्रेनेजला मी तिथं निधी दिला. त्यांची वास्तू बांधायला 15 कोटी रुपयाचा निधी दिला. इतर काही सुविधा रस्ते वगैरे करण्याच्या करता मी त्या ठिकाणी निधी दिला. असा शहरी भाग तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये वाढलेला असल्यामुळं आणि नगरविकास खात्याला महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत ह्याला निधी देता येतो, तेवढा निधी ग्रामपंचायतीला देता येत नाही. आणि त्याकरता थोडंसं तुम्हाला पटो किंवा न पटो, कालांतराने, मी लगेच म्हणत नाही, पण कालांतराने आपल्याला त्या रस्त्याने जावं लागेल. त्याच्याशिवाय तिथले रस्ते, तिथले ड्रेनेज, तिथले उद्यानं, तिथली क्रीडांगणं, तिथं स्मशानभूमी, तिथं दफनभूमी, तिथं वेगवेगळ्या समाजाच्या करता वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा. मग माझा मुस्लिम समाज असेल तर त्यांच्याकरता शादीखाना, माझा इतर वेगवेगळ्या समाज असेल त्यांना त्यांच्याकरता ज्या गरजेच्या बाबी असतात त्या ह्या आपल्याला त्याच्यातून देता येतात. काही शॉपिंग सेंटर आपल्याला उभी करता येतात. बस स्थानक आपल्याला चांगल्या पद्धतीनं उभं करता येतं. अशा प्रकारे आपल्याला पुढं जाता येतं. परंतु ते काही लगेच नाही, पण मी तुमची मानसिकता करतो, तुमच्या लक्षात आणून देतो, कारण माझं काम आहे. मी शेवटी तुमचं लोकप्रतिनिधित्व करतो. त्यावेळेस माझ्या मतदारांना, माझ्या नागरिकांना, माझ्या ग्रामस्थांना ह्या गोष्टी निदर्शनास आणून देणं हे महत्त्वाचं आहे.
पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याला मात्र आपण अग्रक्रम देऊन त्या गोष्टी बऱ्याचशा हातानिराळ्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जनाई सिंचाई उपसा सिंचन योजना ह्याच्याकरता बंदिस्त प्रणालीमध्ये रूपांतर करण्याच्याकरता दोन्ही मिळून 430 कोटी रुपये आपण खर्च करतो. तुमच्यामध्ये मतभेद आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीचा काही वर्ग म्हणतोय की आमच्याकडं तुम्ही बंद पाईपलाईन करू नका, कारण आम्हाला तिथं पाणी ज्यावेळेस कॅनॉलमधनं जातं किंवा फाट्याने जातं त्यावेळेस आम्हाला पाझर भरपूर मिळतो, असं काही लोकांचं मत आहे सुरुवातीच्या हेडवाल्यांचं. आता काही लोकांचं असंही म्हणणं आहे की कॅनॉलला लाईनिंग करू नका. प्रत्येकजण आपापल्या परीनं विचार करतो. शेवटी मी आजपर्यंत गेल्या 30-35 वर्षात काम करत असताना बळजबरीनं कुठली योजना मी राबवलेली नाही आहे. बारामतीमध्ये असेल, माझ्या ग्रामीण भागामध्ये असेल, माझ्या सुप्यामध्ये असेल किंवा तिकडं शिरसोपळ परिसरामध्ये असेल, त्या संदर्भामध्ये बंद पाईपलाईनच्याबद्दल अनेकदा बैठका झाल्या, अनेकदा वेगवेगळे मतप्रवाह आले. पण आपल्याला टेलपर्यंत जर पाणी न्यायचं म्हटलं तर आपल्याला बंद पाईपलाईन केल्याशिवाय गत्यंतर नाही. मग सुरुवातीच्या लोकांच्या करता काय करायचं तर सुरुवातीच्या लोकांच्या करता वॉल काढता येतो. तो वॉल तिथं बंद पाईपलाईनमधनं जर आज 60% पाणी लॉस होत आहे बंद पाईप नसल्यामुळं, आणि बंद पाईप केल्यानंतर 60% पाण्याची बचत होऊन सगळे तलाव, सगळे माझे म्हणजे ज्यावेळेस आत्तापर्यंत खडकवासला वाहतोय, आत्तापर्यंत खडकवासल्याचं ओव्हरफ्लोचं पाणी चाललेलं आहे. वरसगावचं, पानशेतचं, टेमघरचं पाणी खडकवासल्यात येतं. खडकवासल्यातलं पाणी आम्हाला सोडावं लागतं. ते नदीनं चंद्रभागेला मिळतं आणि तिथून ते उजनीमध्ये जातं. ह्या पद्धतीनं आहे. माझी तुम्हाला खरोखरीच विनंती आहे, मी कधी तुमचं नुकसान कालही केलं नाही, आजही केलेलं नाही, उद्याही करणार नाही. तिथं तुम्ही जसं पाईपलाईन करताना वेगवेगळ्या ठिकाणी वॉल काढता आणि ते वॉल चालू केला की त्या भागामध्ये पाणी सुरू होतं, तशा पद्धतीनं वरच्या भागामध्ये मला वाटतं संपतरावची वस्ती आहे तो भाग असेल किंवा दडवाडीचं पण म्हणणं काहीतरी तसंच आहे, तो भाग असेल. या वरच्या भागामध्ये आपल्याला तिथं वॉल ठेवता येतो. तुम्ही शांतपणे तो विचार त्या बाबतीमध्ये करा. पण आपल्याला आहे त्या पाण्याची बचत. आत्ता आम्ही तुमच्याकरता पाण्याची बचत व्हावी म्हणून बंद पाईपलाईनची योजना मंजूर केली. कुठनं? खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत जे पाणी 3 TMC वाया जातं. 3 TMC पाणी म्हणजे 30,000 एकराला 12 महिने पुरेल एवढं पाणी. तो बोगदा करणार आहे आम्ही आणि बोगद्यातनं डायरेक्ट पाणी आणणार आहे. आताचा कॅनॉल आहे तो कॉर्पोरेशनला देणार आहे. कॉर्पोरेशननी तिथं सुंदरपैकी रस्ता करावा, आणखीन काही सुविधा त्यांना द्यायच्या असतील नागरिकांना त्या देण्याचं काम करावं. अशा प्रकारे आम्ही ठरवलं आणि बरेच दिवस आम्हा लोकांची मागणी होती. ती मागणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला मंजूर करता आली. ह्या गोष्टीचं समाधान मला आहे आणि मी पण सरकारमध्ये गेलो, ती कामं करण्याच्या करता गेलो. त्यामुळंच 253 कोटी 28 लाख रुपये मी जनाईकरता मंजूर करू शकलो. 176 कोटी 58 लाख रुपये मी त्या ठिकाणी शिरसाईकरता मंजूर करू शकलो. पुरंदरकरता 52 कोटी रुपये मंजूर करू शकलो. आणि त्याच्यातून ह्या ज्या काही त्रुटी होत्या, ज्या काही अडचणी होत्या, कारण कधी मी देऊळगाव रसाळला गेलो की ते म्हणतात दादा काय तलावात पाणीच येत नाही, मध्ये खूप अडचणी आहेत. काही भागामध्ये अजूनही कॅनॉल आणि फाटे राहिलेले आहेत, काही भागामध्ये क्रॉसिंग राहिलेलं आहे. अशा बऱ्याच अडचणी आहेत. म्हणून आपल्याला थोडंसं त्या रस्त्याने जावं लागेल. मी त्यात राजकारण आणणार नाही, तुम्ही गैरसमज करू नका. तुम्हाला पटलं नाही तर केव्हाही माझ्याकडे या, आपण चर्चा करू. टेक्निकल तुमचे लोक असतील त्यांच्याशी चर्चा करतो. टेक्निकल इरिगेशनची लोक आहेत जलसंपदाची, त्यांच्याशी चर्चा करतो. पण कुणाला पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. आणि पावसाळ्यात जे पाणी मोठं वाहून जातं त्याच काळामध्ये पाऊस पडत असल्यामुळं शेतीपंप बरेचसे बंद असतात, विजेची उपलब्धता असते, फुल कॅपॅसिटीनं वीज मिळते. आता तर आपण तिन्ही ठिकाणी सोलर पॅनलच लावतोय, जनाई, शिरसाई आणि पुरंदर. ह्या पद्धतीनं
आपल्याला पुढं गेल्याशिवाय बाबांनो गत्यंतर नाही. समोरची लोक येऊन काय सांगतील तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये लुडबुड करण्याचं मला पण कारण नाही. पण मी वस्तुस्थितीला धरून तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. आणि मोठे मोठे तलाव तर स्टोरेज टँक यंदा नाजरं भरलं, परंतु नाजरं बऱ्याचदा कोरडं असतं, त्याच्यात पण कशा पद्धतीनं गुंजवणीचं पाणी आणता येईल ह्याही पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना करा निरा उपसा सिंचन योजना ही मधल्या जिरायत भागाकरता म्हणजे निरा डावा कालव्याचा कॅचमेंट एरिया आणि करा नदी ह्याच्या जो मधला भाग आहे तो पाण्यापासून वंचित आहे. काही ठिकाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी येतं, परंतु ते समाधानकारक नसतं. त्याकरता आपण बंद पाईपलाईन वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. पण ते पाणी अधिक शुद्ध कसं येईल ह्या पद्धतीचा आपला प्रयत्न चाललेला आहे. आणि ह्याच्यामध्ये साधारण 33-35 गावामध्ये 45,000 एकर क्षेत्राला आपण त्या ठिकाणी पाणी आणतोय. ते पाणी आपण वीर धरणाच्या खालनं त्या ठिकाणी उचलतोय आणि त्यामध्ये बारामती तालुक्यातल्या जवळपास 35 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. 2 TMC पाणी उचलण्याची त्याच्यात व्यवस्था आहे. साधारण पावसाळा सुरू असेल त्या 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये ज्यावेळेस ओव्हरफ्लोचं पाणी सगळं माझं चंद्रभागेला जातं, नीरा नरसिंहपूरपासून पंढरपूर आणि तिथून सोलापूर आणि तिथून कर्नाटकामध्ये आणि तिथून समुद्राला, ते मोठ्या प्रमाणावर 2000 हॉर्सपॉवरचे 12 पंप आपण तिथं बसवतोय. आणि टप्प्या 1 करता आपल्याला 24,000 अश्वशक्तीचे पंप लागत आहेत. त्याच्यातले काही एक्स्ट्रा आहेत, म्हणजे जर एखादा पंप बंद पडला तर त्याला दुसऱ्या पंपाची गरज लागते, म्हणून स्टँड बाय ज्याला आपण म्हणतो सोप्या भाषेत सांगायचं तर. आणि टप्पा 2ला 15,000 मेगावॅट, त्याच्यात 2150 हॉर्सपॉवरचे 7 पंप आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एकूण 39,000 हॉर्सपॉवरची गरज आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला. एकूण 12 आणि 7 19 पंप आहेत. 1025 कोटी रुपये त्याचं इस्टिमेट आहे. आणि त्याच्यामधनं 45,000 एकर जमीन ही मधल्या टापूतली भिजणार आहे. 45,000. आम्ही त्यामध्ये पाणी ज्यावेळेस ओव्हरफ्लोचं चाललेलं असतं 1 महिना कंटिन्यू त्या मोटारी चालू ठेवणार. त्याच्यातनं जेवढे त्या मधल्या भागामध्ये तलाव आहेत, वाकी तलाव असेल, तरडोली तलाव असेल, सगळ्या तलावाची नावं घेत नाही, जेवढे मधल्या टापूत तलाव आहेत जेवढे, ते सगळे फुल भरून दिले जातील. त्याच्यातून तुम्हाला शेततळी असतील ते फुल भरून दिले जातील. जेवढ्या विहिरी असतील त्या फुल त्या ठिकाणी केल्या जातील. अशा पद्धतीनं ते काम आपण करतोय. आणि पावसाळा संपल्यानंतर पावसाळ्यात 1 TMC पाणी त्या 4 महिन्यात, आणि पावसाळा संपल्यानंतर 1 TMC पाणी, ह्या पद्धतीनं आपली ती योजना आहे. 7.5 फूट व्यासाचे 2 लोखंडी पाईप, 2 लाईन ह्या तिथपासून 17 किलोमीटर लांबीच्या असणार आहे. त्याच्यामध्ये 1025 कोटीचा खर्च आणि 2 टप्प्यामध्ये ते पाणी उचललं जाणार आहे. कारण खालनं पाणी आणायचं आहे, अशा पद्धतीची ही योजना आहे. आणि डुबलनी ती सगळी योजना मंजूर करून तयार करून माझ्याकडचे पेपर पण आहे, ते कपोलेकडे गेलेले. कपोलेकडनं मंत्रालयात मी मागवलेली आहे आणि मंत्रालयात आल्यानंतर मी त्याला त्या ठिकाणी मंजुरी देणार आहे. आपण तिळमात्र शंका मनामध्ये त्या बाबतीमध्ये बाळगू नका. जर तुमचा आमदार 5 वर्षात 8,000 कोटी रुपये आणून देतो तर बबनराव माझ्याच्यानी 1,000 कोटी फार काही मला नाही आहे. कारण माझ्या हातात आत्ता 6.5 लाख कोटीचं बजेट आहे. 6.5 लाख कोटीचं. पुढच्या वेळेस मी अर्थसंकल्प सादर करीन तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं. महायुतीचं सरकार आल्यावर 7 लाख कोटीमधनं 1,000 कोटी ह्या कामाला बाजूला काढायचे. जसं मी यावेळेस 429 कोटी रुपये
आणि ते 52-53 कोटी म्हणजे 500 कोटी रुपये तर जुन्या योजनांनाच संपतरावनी दिले, जनाई, शिरसाई आणि पुरंदर. त्याच्यामुळं हे काही आपल्याला फार काही अवघड नाही. आणि तो सगळा भाग त्याच्यातला मधला एवढा पाण्याने एक चांगल्या पद्धतीनं भरभरून तिथं पाणी आलं तर भूगर्भातली पाण्याची पातळी पण वाढेल आणि जो पाण्याचा दुर्भिक्षाचा प्रश्न आहे तो पण निकाली निघेल. मी शेतकरी बघितला आहे, जर पाणी आल्यानंतर शेतकरी त्या पाण्याच्या साठवणीकरता काही करू शकतो. तो मोठी मोठी शेततळी करू शकतो, तलावाच्या बद्दल देखील त्या ठिकाणी आपण पुढे जाऊ शकतो. आणि माझ्या आंबीपासून माझ्या सोनगावपर्यंत ह्या नदीवर केटीवेरचं रूपांतर बॅरेजमध्ये आपण करतोय. आत्ता नदी वाहतीये, आत्ता पाणी सगळीकडे चालू आहे, परंतु त्याच्यात त्या फळ्या टाकाव्या लागतात. आताचे जे केटीवेर आपण बॅरेजेस करतोय ते वरून त्याच्यामध्ये हे टाकायचे, काय गेट सोडायचं आहे, म्हणजे धरणाला कशी वरनं गेट जातात तशा पद्धतीचं ते आहे. आणि एक माणूसच साखळीनं ते सोडू शकतो, वर करू शकतो. त्याच्यावर जून महिन्यापासून पहिल्या पावसापासून आपल्याला पाणी अडवता येईल. कमी पाऊस पडला त्या पद्धतीनं पाणी अडवायचं. वर पाऊस जरा चांगला वाटला तर लगेचच नाझऱ्याचं भरलेलं पाणी बारामतीमध्ये येण्याच्या करता कित्येक तास लागतात. तेवढा तर वेळ आपल्याकडे आहे. आपण जायचं तिथं. मी सोमेश्वरला काही ठिकाणी काम जबाबदारी देईल, काही ठिकाणी माळेगावला देईल, कारण त्या दोघांचं कार्यक्षेत्र आहे. आणि त्याच्यातून पाणी नदीमध्ये राहिलं तर क्षेत्र वाढणार आहे. ऊसाचं वाढणार, कांद्याचं वाढणार, तुम्हाला जी काही पिकं घ्यायची, फळबागा घ्यायची ते वाढणार आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण ते करतोय. त्याला पण सगळ्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत, कॉन्ट्रॅक्टर नेमले गेलेले आहेत. ते काम देखील पावसाळा संपला की चालू त्या बाबतीमध्ये होणार आहे. काही भागामध्ये उदाहरणार्थ अंजनगाव वगैरे त्या भागामध्ये रिटेनिंग वॉल आपण करतोय, जे खचतं पाण्याने. त्याकरता जसं नीरा नदी, करा नदीमध्ये मळदपासून मेडतपर्यंत दोन्ही बाजूला प्लम वॉल केलेली तुम्ही जाऊन कधी बघू शकता. प्लम वॉल सिमेंट, वाळू, दगडं अशा पद्धतीनं ती प्लम वॉल केलेली असते. ज्याला सिव्हिलचं माहिती असेल तो त्याच्याबद्दल अधिक खात्रीनं त्याबद्दलचा विषय बोलू शकतो. तशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि अनेक ठिकाणी आपण पूल केलेले. नीरा नदीचे पण बॅरेजेस मी तसे करतोय, घराचे पण बॅरेजेस आपण तसे करतोय. आणि जे ऑक्टोबरमध्ये आपण गेट टाकतो आणि तोपर्यंत नंतर काही पाऊस येत नाही, आपली नदी राहते कोरडी, तसं आता राहणार नाही. आपण गेट टाकायचो ते वरनं टाकायचो, त्याच्यावर पाणी अडलं, वरनं पाणी आलं तर गाळ साठायचा. आता तिथं मामा गाळ साठणार नाही, कारण खालनंच आपण गेट उचलतोय. त्याच्यावर पाणी खालनंच जोरात वाहून जाईल. गाळ आला तर तो तिकडनं पासून पुढच्या केटीवेरमध्ये तिथून पुढं असा करत खळखळून गढूळ पाणी करेवरून निरेवरून चंद्रभागेला. ही त्याच्यामधलं साधं सोपं गणित आहे. आणि त्या प्रकारे आपले सगळे केटीवेर त्यामध्ये आपण घेतलेले आहे. हे पण कारवाई करा. हां, कारवाई करायला काय सेकंद बोलायचं.
आपण पुरंदर उपसा सिंचन लागलं का रे? लागलं का? लागलं की सांगा. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत अटल भूजल योजनेअंतर्गत 23-24 करता प्रोत्साहित निधीच्या माध्यमातून बंदिस्त पाईपलाईन करून लाभ क्षेत्रातील पाझर तलाव बंधारे यांना पाणी पुरवठा करण्याबाबत त्याच्यामध्ये बारामती तालुक्यातले जळगाव, कप्पळ, लोणी, बापकर, माळवाडी, मासाळवाडी, पळशी, सायंबाचवाडी, तरडोली, मोरगाव, मोराळवाडी 9 गावातील 17 कामं एकूण 6 कोटी 30 लाख रुपयाची पूर्ण करण्यात आली का? त्याच्यामध्ये उर्वरित बारामती तालुक्यातील 7 कामं 5 कोटी 61 लाखाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. सदरची कामं पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा अपव्यय कमी होऊन सिंचनाकरता पाणी उपलब्ध होऊन सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करणं आपल्याला शक्य होणार आहे. त्याचबरोबर आपण पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये देखील ती झाली वेगळी कामं. 49 कोटीची कामं, स्थापत्याची 17 कोटी, 18 कोटी, यांत्रिक विभागाची 24 कोटी, विद्युत विभागाची 7 कोटी, अशा पद्धतीनं 16/7/24ला आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि एकूण 56 कोटीचा खर्च इथल्या मुख्य वितरकाची गळती वगैरे सगळ्या थांबवण्याच्या करता आपण केलेला आहे, मंजूर केलेला आहे. त्याचा टेंडर पण फायनल झालेलं आहे. अशा प्रकारे आपण ह्या जनाई शिरसाई दोन्ही योजनेमध्ये आणि पुरंदर याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याचबरोबर निराकरा उपसा सिंचन योजना ह्याच्याहीमध्ये आपण त्याला गती त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. यदा कदाचित ती नावं वाचताना तुमचं नाव कुठलं राहून गेलं असेल तरी एकदम आकांड तांडव करू नका. शेवटी ही माणसं आहेत, हे इंजिनियर आहेत. एखादं रुटीनमधलं गाव राहिलं तर ते ॲड करता येईल, नाहीतर आमचं गाळलं जाणार नाही. कारण मी आधीच सांगतोय, कारण सगळ्याच गोष्टी त्या अधिकाऱ्यांना माहिती असतात. मी अधिकाऱ्यांना सांगितलं, नीरा डावा कालव्याचं लाभक्षेत्र सोडून जे काही भाग माझ्या कारा नदीपर्यंतचा आहे मधला, तो मला कव्हर करून पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण हे सगळं घेतलेलं आहे. ह्याची नोंद कृपा करू. काय मध्ये चिठ्ठ्या द्यायला लागणार आहे. त्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. ह्याची कृपया नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं घ्यावी. त्याचबरोबर उपसा केटीवेअरची यादी कुठे आहे रे? का जनाई शिरसाईमध्येच आहे? नाही, पण केटीवेअरमध्ये सगळे पार आंबीपासून तळापर्यंत सगळे घेतलेले आहेत. त्याची कामं तुम्हाला लगेचच सुरू झालेलं ते ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं देतो. आज मी आयुष्मान भारत योजना ही देखील सकाळी सुरू केलेली आहे. पंतप्रधानांनी 10 कोटी BPL धारक कुटुंब, 10 कोटी देशात 50 कोटी लोकांना कव्हर केलेलं आहे. या योजनेचा लाभ घ्यायला सक्षम असतील. त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य विमा आणि 70 वर्षापूर्वी पुढील जे लोक असतील BPL धारक, त्यांना अधिकचे 5 लाखाचं औषध पाणी, अशा पद्धतीनं 1350 पेक्षा अधिक आजारांवर हे मोफत उपचार आपण करणार आहोत. आणि याला केंद्र सरकारची सढळ हाताने मदत झालेली आहे. आणि त्याची सुरुवात दोन गाड्या का किती आज सुरू केल्या या योजनेच्या? 4 गाड्या आज सकाळी आम्ही सकाळच्या कार्यक्रमामध्ये तिथं फीत कापून सुरू केलेल्या आहेत. तेही बारामतीकरांच्या करताच प्राधान्याने आहे. त्याची पण नोंद कृपया आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी. अशा पद्धतीनं आरोग्याच्या बाबतीत, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत, रस्त्यांच्या बाबतीत अजून बरेच काही लोकांचं म्हणणं आहे, दादा रस्ते अडवले, काही येताना पण काही वस्तीवर थांबवलं की बाबा दादा आमचं हे करा, सभागृह करून द्या, आम्ही मंदिर बांधलेलं आहे. असं वेगवेगळे आहेत. यंदा पण DPDCमधनं जेवढं काही बारामतीला देता येईल तेवढं देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्याही मंजुऱ्या ह्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर जे राहिलेलं आहे ते पण आपण करू.
त्याहीबद्दल आपण कुठली शंका मनामध्ये बाळगू नका. आज ह्याला जोडून मी काही चांगल्या योजना तुमच्याकरता आणलेल्या आहेत, तुमच्या म्हणजे महाराष्ट्राकरता आणल्या. त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण ती एवढी लोकप्रिय झाली. मी महिलांना विचारतो, महिला म्हणतात दादा जुलैचे पैसे आले, ऑगस्टचे पैसे आले, सप्टेंबरचे पैसे आले. अतिशय समाधान आहे. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ते दोन्ही त्याचे पैसे भाऊबीजेच्या निमित्तानं तुम्ही ओवाळणी म्हणा किंवा सबल करायला म्हणा, सक्षम करायला म्हणा, त्या माझ्या भगिनीला द्यायचं काम आम्ही करतोय. आणि त्याच्यामुळं एक खूप आनंदी वातावरण गरीब महिला वर्गामध्ये आहे. त्याच्यात जातपात बघितली नाही, त्याच्यात मुस्लिम महिला घेतल्यात, मागासवर्गीय घेतल्यात, आदिवासी घेतल्यात, सर्वसाधारण घेतल्यात, ओबीसी घेतल्यात, भटक्या घेतल्यात, सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या महिला. फक्त 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे एवढी अट आहे. ही पण आपण सगळ्यांनी ध्यानात घ्या. म्हणजे गरिबाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न मी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आमच्या मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाच्या निमित्तानं केलेला आहे. त्याचबरोबर गरिबाच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेता येत नाही, त्यांना मोफत शिक्षण देण्याची योजना जाहीर केलेली आहे. जन्माला आलेली मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये तिला टप्प्याटप्प्यामध्ये मिळतील, अशा प्रकारची पण योजना राज्य सरकारने त्या मुलींच्याकरता आणलेली आहे. त्याचबरोबर 3 गॅस सिलेंडर फ्री प्रत्येक महिलेला. म्हणजे कुठलं उज्ज्वला योजनेमध्ये 52 लाख कुटुंब आहेत, त्यांना त्या ठिकाणी आम्ही देतोय. आणि त्याच्यातनं पण एक मदत त्या कुटुंबाला होणार आहे. त्याचबरोबर आम्ही मागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्या मोटारीचं बिल मागचं द्यायचं नाही, पुढचं येणार नाही. पांडुरंग गार्डी लक्षात ठेवा, मागचं द्यायचं नाही, पुढचं येणार नाही. तशा पद्धतीनं आपण निर्णय घेतला आहे. तुम्ही म्हणाल, लोक म्हणतात की हे चुनावी जुमला आहे. अजिबात नाही. तुम्ही मला इतकं वर्ष ओळखताय, मी स्पष्ट बोलतो, मी खरं बोलतो, मी काम करतो, मी वेळ मारून नेत नाही. वेळ पडली तर खरं सांगून त्याची किंमत पण मी मोजलेली आहे. आता इथं बाळासाहेब गणपत पवार आहेत का? बाळासाहेब गणपत पवार, हा काय त्याचा मुलगा आहे का? हा बरोबर आहे. ते त्याचं बिल एक होतं, त्याला द्यायचं होतं पण नाही आलं तर राहू दे. श्री वसंत महादेव लवे, या वसंतराव या का. आता ह्या वसंतरावचं बिल, इकडे या वसंतराव, हे नाव तुमचं आहे, वसंत महादेव लवे, बरोबर आहे. बाबुर्डी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. हे तुमचा मोबाईल नंबर. तुमचं मागचं बिल किती होतं? आयोगाच्या दराचं देयक 11,050 रुपये होतं, बरोबर आहे. महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलेलं रक्कम किती आहे? 11,050. ग्राहकांनी म्हणजे वसंत लवेनी भरावायची रक्कम किती आहे? जरा जोरात सांगा किती आहे? 0 आहे, बरोबर आहे. 0. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी 8-10 दिवसात ही बिलं देतो. बोले तसे चाले त्याची वंदावी पावले बिल दिलेलं आहे. आणि हे पुढं चालू ठेवायचं असेल तर एक काम करू शकता, घड्याळाला बटन दाबलं तर पुढं चालू. त्याच्यामध्ये अशोक शंकर लोणकर आहेत का? अशोकराव, तुमचं बिल 11,050 होतं. 11,050 आम्ही भरलं, तुम्हाला 0. नाही नको आता. राहुल बोरकर, राहुल पांडुरंग बोरकर आलेत का? राहुल बोरकर आलेत का? त्यांचं बिल 6,630 होतं, तेही भरलं, 0चं बिल आहे. त्याच्यानंतर एक आहे काशीनाथ दिनकर चांदगुडे. या काशीनाथराव, 7,217 बिल होतं, शासनाने 7,217 भरलं. ग्राहकांनी भरावायची रक्कम
00 हा असू द्या, मुलगा असला तरी पुढं त्यालाच मोटर चालवायची ना. या पद्धतीनं तुमची सगळ्यांची येतील. मी एक माहिती करता की बाबा तुम्हाला कळावं किंवा हे बोलतात तसं वागतात. आणि या पद्धतीनं 44 लाख शेतकऱ्यांचे, सुरेश 44 लाख शेतकऱ्यांचे 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं शेतकऱ्याच्या करता हे शेतकऱ्यांचं सरकार म्हणून बनलं. तुम्ही मागच्या वेळेस माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला रागावला होता, कांदा निर्यात बंदी केली म्हणून. कांदा निर्यात बंदी उठवली. कांद्याचा भाव 45 रुपये आहे. मी सांगितलेलं होतं मी कांदा निर्यात बंदी उठवीन. इतर उठू शकले नाही कारण त्यांचं केंद्रात काही चालत नाही. संपतराव आमचं केंद्रात चालतं. त्यामुळं आम्ही अमित शहांना भेटलो, त्यांना आग्रह केला की माझा नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा ह्या सगळ्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी माझा मोठा आहे आणि त्याला त्रास होतोय, त्याला 2 पैसे मिळत नाही आणि तो नाराज होतो आणि तो नाराजी मग बटनामध्ये व्यक्त करतो. त्याकरता तुम्ही निर्यातबंदी उठवा. ती निर्यातबंदी आम्ही उठवली. तांदळाची निर्यातबंदी आम्ही उठवली. सोयाबीनला भाव येण्याच्या करता तेलाच्या संदर्भामध्ये पण काही कठोर निर्णय आम्ही घेतलेत. ऊसाला देखील MSP आम्ही आता वाढवतोय. आम्ही केंद्राला विनंती केलेली आहे. आपला भाव सोमेश्वर आणि माळेगाव इथं 3636 आणि 3571 आपण दिलेला आहे. महाराष्ट्रात एवढा भाव कुठल्याही सहकारी साखर कारखान्यांनी दिलेला नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही केशवराव जगताप, संपत आपल्या पुरुषोत्तम दादा आणि त्यांच्या संचालक बोर्डाचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही आजूबाजूच्या कारखान्यांची काय अवस्था आहे, त्या भोरची काय अवस्था आहे, तिकडं दौंडची काय अवस्था आहे, तिकडं बाकीच्या घोडगंगा तर बंदच पडला आणि तिकडं ओरडून सांगतोय की अजित पवारांनी बंद पडला. मी कशाला कुणाचे कारखाने बंद पाडू? उलट बंद पडलेल्या कारखान्यांना मदत करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. मी कधीच शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम करत नाही. त्याला चालवता येत नाही आणि पावती फाडतोय माझ्या नावाने, कारण लोकांच्या पुढं कुठल्या तोंडाने जायचं. त्याचा स्वतःचा खाजगी कारखाना चांगला चाललाय. व्यंकटेश कृपा कुणी गाडी घेऊन जावा, तो कसा चालतो? तो का अजित पवारने बंद नाही पाडला? घोडगंगा अजित पवार जर बंद पाडू शकतो तर व्यंकटेश कृपा पण त्याने बंद पाडला पाहिजे. तो त्याचा खाजगी कारखाना आहे. हे लोक माझ्या बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीनं काही वेगळ्या पद्धतीचं राजकारण त्या बाबतीमध्ये करताय. एकंदरीत मी अल्पसंख्याक समाजाला पण भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यावेळेस बारामती तालुका नाही तर महाराष्ट्राला अल्पसंख्याक विभागाकडनं मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल वाढवण्याकरता, गॅरंटी देण्याच्याकरता सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. तुम्ही कुणालाही विचारा. काही ठिकाणी शादीखाने झाले, काही ठिकाणी वॉल कंपाऊंड दफनभूमीला झालं, काही ठिकाणी उर्दू शाळा झाल्या. खूप काही आपण करतोय. पण तोही वर्ग आमच्यापासून नाराज होता. शौकत वगैरे काही ठराविक लोक जाऊ द्या, पण मोठ्या प्रमाणावर आम्हाला कळत होतं. कारण ज्या बूथवर माझा मुस्लिम समाज जास्त होता तिथं सकाळी 7लाच रांगा लागल्या आणि बटणं दाबून निघून गेले. असं काय मी केलं? मी कधी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. मी सगळ्यांना, तुम्ही मला 30-35 वर्ष ओळखता, मी कधी जात बघून कुणाला पद दिली नाही किंवा जात बघून कुणाला नोकऱ्या पण दिल्या नाही. येताना तो कुठल्या समाजाचा हेही मला माहिती नसतं. मी माझ्या PA आणि PSला सांगतो, लाव रे फोन, आणि फोन करून सांगतो. काही कामं होतात, काही कामं होत नाही. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. अलीकडे जरा पूर्वीच्या काळात पवारसाहेबांनी बारामतीचा कारभार पाहिला, नंतर माझ्यावर जबाबदारी दिली. मी गेले काही वर्ष 91 पासून आत्तापर्यंत पाहिला. कधी अशा पद्धतीनं फूट नव्हती. मागच्या वेळेस काय घडलं त्याच्याबद्दल मी बोललेलो आहे. त्याच्यात पुन्हा पुन्हा मी पुनरावृत्ती करत नाही. आताच्या काळामध्ये एक चांगलं झालं आहे,
बारामतीकर खुश आहेत. ते म्हणतात बरं झालं, पवार कधी एवढी सारखी भेटायला येतो नव्हती, आता ही पण येत आहेत आणि ती पण येत आहेत, लईच भारी झालं म्हणतात. संपतराव आमचे पाहुणे असताना देखील पवार तिकडे जात नव्हती, आमची आत्या त्यांना दिली, पण आता सगळी जात आहेत संपतराव 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 संपतराव. आपलं म्हातारपणी एकदम तरुण पण आलं, एकदम गडी कसा गुटगुटीत दिसतो बघा आज. त्या संदर्भामध्ये आमचा बबनराव परवाळून गेला, पण संपतरावचं जोरात काम आहे. गमतीचा भाग जाऊ द्या. सांगायचं तात्पर्य, आता सगळेजण भेटायला सगळ्यांना काळजी वाटायला लागली बारामतीची. कोण येतंय, काय मदत करतंय, कोण काय करतंय, त्या ठिकाणी चाललेलं आहे. ठीक आहे म्हणून देतायत तर घ्या, का सोडायचं? सगळ्याकडनं घ्या, जे जे जितील त्यांच्याकडनं घ्या. फक्त घेताना निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही, नाहीतर अजित पवारांची ब्रेकिंग न्यूज घ्या म्हणून सांगितलं. आचारसंहितेच्या नियमात जे जे बसत असेल ते ते करा. नीट लक्षात ठेवा, मी तसं सांगितलं. आचारसंहितेच्या नियमात जे जे काही बसत असेल ते ते करा. माझा त्याला काही विरोध नाही. माझा मागासवर्गीय समाज म्हणला अबकी बार 400 पार, आमचं आरक्षण काढणार, संविधान बदलणार, घटना बदलणार, कायदा बदलणार. अरे नाही रे नाही रे नाही रे, पण ऐकायलाच तयार नाही. आता कळलं की काही बदलणार नाही, परंतु वेळ तर गेली. फरक किती पडला? 0.5% महाराष्ट्रात. 0.5% मतं महायुतीला कमी पडली आणि महाविकास आघाडीला फक्त 0.5% मतं जास्त पडली. त्याला ही सगळी कारणं. त्यामध्ये मी जर कोणी महायुतीतला माणूस वेडवाकडे एखाद्या समाजाबद्दल बोलला तर मी ताबडतोब त्याला उत्तर देतो की हे चालणार नाही. हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य. ह्याच्यात एकमेकाचा दुस्वास करू नका, एकमेकावर टीका टिप्पणी करू नका. मी पण गेले काही महिने जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतोय. मी कुणाही विरोधकावर टीका केली नाही आणि मी करणार पण नाही. माझ्याकडे इतक्या चांगल्या योजना आहेत आणि पुरावा आहे ना, ही बिलं पुरावा आहेत. पैसे तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलेला आलेत, हा पुरावा आहे. एक तर काराटीमध्ये पट्ट्या भेटला, ती म्हणलं दादा माझं कुटुंब मोठं आहे, भावंड भिवंड आमचे सगळे काही आहेत, 20चं कुटुंब आहे. 5 महिलांना म्हणले पैसे आलेत, 5 महिलांना घरामध्ये. म्हणजे या पद्धतीनं हे सगळं झालंय. आणि मी विचार करतो ठीक आहे, ग्रामीण भागाची बाजारपेठ त्याच्यातनं वाढणार आहे, माझ्या सुप्यातली दुकानं चालणार आहेत, माझ्या नारळी असेल, कोरोळी असेल, माझं देऊळगाव रसा असेल, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं होणार आहे. त्या पद्धतीनं मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची पण कृपया नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. आज ही सगळी उद्घाटन भूमिपूजन करण्याच्याकरता आलेलं असताना अतिशय गुणवत्तापूर्ण दर्जेदार नागरी सुविधाबद्दल मी आग्रही आहे. तुम्ही हॉस्पिटलचं काम कसं चाललंय बघा, विद्याप्रतिष्ठानचं काम कसं चाललंय, काराटीचं काम कसं चाललंय, पोलीस स्टेशनचं काम कसं चाललंय, क्वालिटीचं काम चाललंय. कुठं दोष असेल मला सांगा, मी ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष घालेन. कारण हा जनतेचा पैसा आहे, सत्कारणी लागला पाहिजे, वाया गेला नाही पाहिजे. आणि त्याच्यातून मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आजच्या या बूथ कमिटीच्या मेळाव्याच्या निमित्तानं माझी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्यातले जे काही मतभेद आहेत, गटतट आहेत, ते सर्वांनी निवडणूक होईपर्यंत विसरायचे. आपल्यातील जे काही निवडणुकीच्या ही निवडणूक आपल्याकरता फार महत्त्वाची आहे. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं राहिलेली कामं त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मार्गी लावायची. केंद्र देखील आपल्याला मदत करणार आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी तर पहिल्याच कॅबिनेटला 100 दिवसात आपल्याला 1.25 लाख कोटीचं बंदर दिलं वाढवणचं. 1.25 लाख कोटी. कितीतरी वंदे भारत ट्रेन दिल्या, कितीतरी एअरपोर्ट आपली चांगली केली, कितीतरी टर्मिनल आपली चांगली केली. रस्ते विकास महामंडळ, नॅशनल हायवेनी रस्ते कितीतरी केले. बाकीचे रस्ते, मागच्या काळातले रस्ते आणि आत्ताच्या काळातले रस्ते, संपतराव बदल झालाय की नाही हे त्रिवार सत्य आहे. राहिलेलं पण मी करीन ना, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. त्याच्यामध्ये सर्वांनी निवडणूक होईपर्यंत हे गटतट विसरायचे
आणि याचं भान कृपा करून सर्वांनी ठेवा। त्यामुळे आजपासून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि बारामती शहरातील प्रभागातील माझ्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकमेकाच्या मतभेदाबाबत बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, एकमेकाच्या बद्दल इतरांच्याकडे काही कॉमेंट्स करायच्या नाही, त्याने मग शब्दानी शब्द वाढतो। याबद्दल मी स्वतः ठरवलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं गेलं आता विसरून नव्या उमेदीनं सगळ्यांनी कामाला लागूया। तुमची इच्छा होती लोकसभेला ताईला पाठवायचं, पाठवलं, मी पण त्याच्यामध्ये मान्य तुमचं केलेलं आहे, कारण लोकशाही आहे। राज्याच्या कोणत्याही मतदारसंघात झाली नसतील एवढी प्रचंड विकास कामं तुम्ही तुमचे पाहुणे रावळे बारामती सोडून आजूबाजूला कुठेही असला, कुठल्याही तालुक्यात जावा, आपला चॅलेंज आहे। लोकप्रतिनिधी म्हणून माझं चॅलेंज आहे, माझ्या बारामती तालुक्यामध्ये तुमच्यामुळं मी जी विकास कामं करू शकलो महायुतीच्या माध्यमातून, तेवढी विकास कामं कुठल्या तालुक्यात झालीत एकाने हात वर करा आणि वर सांगा। उलट महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस मी बसलेलो असतो आणि तिथला आमदार म्हणतो मला परत निवडून द्या, मी माझ्या मतदारसंघाची बारामती करून दाखवेन। ही गोष्ट आहे, ही अवस्था आहे। जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्यातला हा प्रकार आहे। भावनिक होऊ नका संपतराव, आम्ही पण कामाची माणसं। त्या संदर्भात ह्या करता तुम्ही अनेक कामं आपण केलेली आहेत, ती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। 5 वर्ष आपण सत्तेत नव्हतो तेव्हा बारामती तालुक्याची काय अवस्था झाली तुम्ही आठवावं। त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, बारामतीच्या प्रगतीसाठी आपल्या विचाराचाच आमदार विधानसभेमध्ये जायला हवा। प्रत्येक बूथ कमिटी कार्यकर्त्यांनी मतदारांना हे समजून सांगितलं पाहिजे। बूथ कमिटी करण्यामागचा उद्देश असा आहे की या मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा अजित पवार बनून पोचला पाहिजे। या पक्षाची ध्येय धोरणं प्रत्येक मतदारांच्या पर्यंत निवडणूक होईपर्यंत जायला हवीत अशी माझी माफक अपेक्षा आहे। यातही मतदारांना आपण एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी, आम्ही फक्त निवडणुकीपुरतं तुमच्याकडे येत नाही, सतत आमची नाळ ही बारामतीकरांशी जोडली गेलेली आहे। बारामतीत आज जे काही उभं राहिलेलं आहे ते तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच झालेलं आहे। मतदारांना आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी समजून सांगितलं पाहिजे। माझी विनंती आहे, मी महिलांना आता सरकारमध्ये 50% STचं तिकीट केलेलं आहे, 75 वर्षाच्या वरच्यांना मोफत तिकीट केलेलं आहे, फुकट। त्याच्यामुळं तुम्हाला देवदर्शनाला जायचं, पाहुण्या रावळ्याकडे जायचं काही अडचण नाही। हे आम्ही केलं आहे, त्याच्यात जातपात बघितलेले नाही। 75च्या वर जे असतील, तुम्ही किती वर्षाचे आहेत? तर त्या पद्धतीनं बबनराव तुम्हालाही फुकट आहे, हां आमच्या संपतरावला आहे, बाकीचे जे 75च्या पुढे फिरा ना। आता एवढं कष्ट घेतले, काय घेतलंय, देवदर्शनाला जा, जरा फिरा। हां बरं, तो त्यांचा अधिकार आहे। त्यामध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी उपस्थित प्रत्येक बूथ कमिटी कार्यकर्ता हा माझा आहे। या पक्षाचा विचार आपल्याला बारामतीकरांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी निवडणुकीपुरतं बारामतीमध्ये येऊन काहीतरी सांगायचं नाही। आपला मतदारसंघ स्वच्छ आहे, सुंदर आहे, हरित आहे। सुपा परगणा परिसरातल्या बांधवांनो, आपल्या बारामतीला राज्यात पहिलं बक्षीस मिळालं, राज्यात नाही देशात, आणि पहिला क्रमांक देशात मिळवायचा आहे। आत्ता राज्यात आला नाही का, आत्ता राज्यात आला आहे। 5 कोटीचं बक्षीस आपल्याला मिळालं आहे, आपल्याला देशात नंबर काढायचा आहे। माळेगावचाही नंबर आपला 4था आला आहे, आपल्याला त्याच्याही पुढं जायचं आहे।
पुढं आपलं नगरपंचायत झालं सुप्याचं, तिथंही मामा आपल्याला काम करायचं. त्यामध्ये जो काही आपला वारसा आहे, आपला इतिहास आहे, तोही जतन करायचा आहे. पण नवीन आव्हानं पेलून आपल्याला त्या ठिकाणी पुढं जायचं आहे. म्हणून माझी सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि बूथ कमिटीवाल्यांना विनंती आहे की मतदारसंघातील 388 बूथ प्रमुख आपण नेमलेले आहेत. काही ठिकाणी नावं राहिली असतील तर ती ॲड करू, काळजी करू नका. नाहीतर माझं नावच नाही, मला विसरला, मीच इतके दिवस त्यांचा एजंट होत होतो वगैरे वगैरे. तसं काही नाराज होऊ नका. आपल्याला कुणालाही नाराज करायचं नाही. आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. एका बूथमधल्या व्यक्तीने साधारण 40 मतदारांना तरी महिनाभरात संपर्क साधला पाहिजे. सहज शक्य. 2-2दा 3-3दा रिपीट करा. एखादा जर यदा कदाचित तुम्ही त्याला भेटायला गेला आणि तो वेगळ्या विचाराचा असला तर त्याला वेडवाकडं बोलू नका. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळेच लोक तुम्ही म्हणताल ते ऐकतील असं समजण्याचं कारण नाही. आणि त्याच्यामुळं त्याला समजून सांगा आणि त्याचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करा. ही यंत्रणा प्रभावीपणे आपल्याला राबवायची आहे आणि मी स्वतः या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सुरेश पालवे निरीक्षक म्हणून त्यांना इथं ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचंही लक्ष राहील. बाकीचं ऑफिसचं काम करायला स्वतः हनुमंत पाटील आणि बाकीचे मान्यवर त्या ठिकाणी आहेत. त्याबद्दल पण आपण काळजी करू नका. परंतु हे सगळं होत असताना कुठल्याही बाबतीमध्ये आपला त्या निवडणूक जशी जवळ येईल तसं आपल्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करतील. आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, वडीलधाऱ्याला, माझ्या तरुण सहकार्याला, माझ्या मायमाऊलीला मला सांगायचं आहे की बाबा कोणी खचून जाऊ नका. अत्यंत आत्मविश्वासाने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आपलं नाणं खणखणीत आहे. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्यामुळं बारामतीकरांनाही आपल्याबाबतचा विश्वास वाटतो. त्यामुळं चुकीच्या प्रचाराला कोणी बळी पडू नका. ते पुस्तक आहे बघ. आपण बारामतीमध्ये गेल्या 5 वर्षातले 3च वर्ष कामाची मिळाली, त्याच्यात विकासाची वाटचाल काय केलेली आहे ते सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही बघितल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल. असं साधारण सरपंच, उपसरपंच, प्रमुख लोकांना ही शिक्षक वगैरे असे जे प्रमुख असतात त्यांना ही पुस्तकं आपण देतोय, द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत आपण काय केलं आहे, पुढं आपण काय करणार आहोत आणि पुढच्या तर मी 1000 कोटीची योजना वगैरे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण पुढं आपल्याला लाडकी बहीण योजना पण चालू ठेवायची. पुढं आपल्याला 0 वीज बिलाची योजना पण चालू ठेवायची. मी काय सांगतो, 2004 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं, 1 बिल 0चं दिलं आणि नंतर सुशीलकुमार शिंदे जाऊन विलासराव आले. विलासराव म्हणले ते बंद करायचं. म्हणलं का नाही, म्हणले ते परवडत नाही आपल्याला बंद करायचं, आणि बंद केलं. तसं मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना ही योजना हे आपण बंद करणार नाही. कारण ह्या गरिबांच्या फायद्याच्या योजना आहे. मुदत वेळ पडली तर त्याच्यामध्ये भरच घालण्याचं काम आम्ही करू. आणि शेतकऱ्यांच्याही बाबतीमध्ये आम्ही लोक पुन्हा आलो तर आज केंद्रात पण आम्ही मोदी साहेबांना, गडकरींना, अमित शहांना, पियुष गोयलला, शिवराज सिंह चौहान 18 वर्ष कृषी मंत्री होते ह्याला मध्य प्रदेशला. त्यांनाही कृषी क्षेत्रातलं चांगलं माहिती आहे. मी स्वतः त्यांच्याबरोबर काही मीटिंग केलेली आहे. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, अजित मी तुझे कांद्याची निर्यात बंदी उठवीन, तांदळाची निर्यात बंदी उठवीन, तुझे ऊसाची MSP वाढवून देईल, ह्याचा सोयाबीन कापसाला भाव मिळवून देण्याच्या करता मी त्या ठिकाणी काही धोरण राबवीन. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याच्या करता मी विमा कंपन्यांना
सरळ त्या ठिकाणी करीन, कारण त्यांनी त्यांच्या राज्यात 18 वर्ष मुख्यमंत्री म्हणून ते करून दाखवलेलं आहे. हे तुम्ही जरा विचार करा. आणि त्यामुळं मी ज्या सरकारमध्ये काम करतो त्या विचाराचं सरकार आलं तर मी तिथं जाऊन त्यांना आता जे काही नुकसान झालं त्याकरता केंद्राने सगळ्यात जास्त नुकसान भरपाई महाराष्ट्राला दिलेली. ते का दिली? संबंध असल्यामुळं दिली. दुसरे आले तर ते काय म्हणतील, अरे आपण प्रयत्न करतो पण ते आपलं ऐकतच नाही रे. मग 5 वर्ष ऐकलं नाही तर केवढी किंमत आपल्याला मोजावी लागेल. ते तर 5 वर्ष राहिले, ते तर बदलू शकत नाही. हे तर खरं आहे. त्यामुळं मी महाराष्ट्राला सांगतो, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतो की बाबांनो, आपल्या फायद्याकरता, राज्याच्या हिताकरता, राज्याच्या भल्याकरता, कारखानदारी मोठ्या प्रमाणात येण्याच्याकरता, राहिलेले विमानतळ गतीनं पूर्ण करण्याच्याकरता, रेल्वे लाईन वाढवण्याच्याकरता, अजून काही बुलेट ट्रेन सुरू करण्याच्याकरता आपल्याला तोच रस्ता पकडावा लागेल. त्याच्यात मी मायनॉरिटीला सांगतो, मी अडचण तुमच्यावर येऊन देणार नाही. अल्पसंख्याकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही, कारण मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे. कायदा सुव्यवस्था हाताबाहेर जाऊन देणार नाही. त्यामध्ये जो चुकीचं वागेल त्याला कडक शासन करेल. महिला मुली यांच्यावर अन्याय अत्याचार केला तर कायदे एवढे कडक आहेत की त्याला फाशीच. आता परवा बघा, बदलापूरला त्या नालायक विकृत माणसांनी, नराधमांनी कवळ्या मुलींच्या बद्दल काय केलं ते मी इथं सांगू शकत नाही. आणि ते सिद्ध झालं. त्याला बदलापूर 9 तास रेल्वे लाईन बंद केली आणि सगळे म्हणले याला आत्ताच्या आत्ता फाशी द्या. कायद्याने देता येत नाही, काही नियम अटी आहेत. पण त्याला कोर्टात नेताना तिथं चकमक झाली आणि त्याच्यातनं तो गेला. ह्याच्या बदलापूरकरांनी पेढे वाटले आणि विरोधकांनी टीका केली. त्यांनी खोटी चकमक दाखवली. अरे तो नराधम होता ना. जे टीका करतात त्यांच्या घरातल्या माय माऊलीवर किंवा मुलीवर अशा पद्धतीनं अन्याय झाला असता तर त्यांना काय वाटलं असतं? कुणाच्याही घरातली मुलगी असली तर ती आपलीच मुलगी आहे ना. आणि तो विकृत माणूस नराधम कशा पद्धतीनं, मला कळतं ना. मी चकमक झालेली असेल तर स्वसंरक्षणाच्या करता पोलीस रिव्हॉल्वर म्हणजे बंदूक मारू शकतात स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता. काय झालं ते चौकशीमध्ये पुढे येईल, याचा विचार तुम्ही करा. आणि कृपा करून वेगवेगळ्या समाजामध्ये जी आंदोलनं आरक्षणाच्या बद्दल चालली, आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे त्याबद्दल आमचं दुमत कुणाचंच नाही. पण ते मिळत असताना इतरांना पण कुठं त्यांची नाराजी राहता कामा नये. आज आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण दिलेली आहे, त्याचा फायदा काही जण घेत आहेत. हेही आपण या निमित्तानं लक्षामध्ये घ्या. आणि गरिबाला पण योग्य पद्धतीचा न्याय आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय, ह्याची पण आठवण हे आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवा. मला हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की आपण ज्या भागामध्ये राहता त्याची बारकाईनं तुम्हाला सगळ्यांना माहिती असते. कालच्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भरत, हनुमंतराव, तुम्हाला सगळ्यांना, यादवराव, सगळ्यांना उदळे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुणी कुणी काय केलं आहे. आपण त्यांना समजून सांगूया. ऐकलं दुधात साखर. आता इथं समोर बसणाऱ्यांच्याबद्दल पण काहींनी मला काय काय सांगितलं, पण तो त्यांचा अधिकार मी काढू, म्हणजे मी विनंती करू शकतो, मी हात जोडून सांगू शकतो हनुमंत, पण मी बळजबरी त्या ठिकाणी करू शकत नाही. माझी विनंती करण्याचं काम मी केलेलं आहे. ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार आहे. आपल्या तालुक्याला पहिल्या क्रमांकावर ठेवायचं का आणखीन काही कुठं न्यायचं हे तुम्ही ठरवा. ह्या सांगितलेल्या योजना ह्या कोणाच्या मध्ये तेवढं धाडस आणि क्षमता आहे त्याचाही विचार तुम्ही नीट करा. कुणाची प्रशासनावर पकड आहे त्याचाही तुम्ही विचार करा. आज राज्य
सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये कोण काय सांगितल्यानंतर कोण काय करू शकतं, कारण सगळ्यांचं सगळं ऐकलं जातं अशातला भाग नाही. त्या सगळ्याचा विचार निश्चितपणे करा. आणि मला अनेक प्रकारचा अनुभव आलेला असल्यामुळं मी माझ्याही बऱ्याच जणांच्या ओळखी झालेल्या असल्यामुळं अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिकची गुंतवणूक आणण्याचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचा प्रयत्न आहे. परवा जिंदाल पण मला भेटायला आले होते. ते पण म्हणले दादा आम्ही 40,000 कोटीचे 2 प्रकल्प लावतोय. किर्लोस्कर टोयोटावाले बेंगलोरचा त्यांचा प्रकल्प आहे, त्याचे पण एक ब्रँच आता संभाजीनगरला उघडली जाते. अजूनही आपल्याला प्रकल्प आणायचे म्हटले तर MIDCला जागा घ्यावी लागते. आता लोकांना जागा द्यायच्या नाही, लोकांना प्रकल्प पाहिजेत, विमानतळ पाहिजे, पण माझ्या जागेवर नको, ती तिकडं बघा काय ते. असं होत नाही. कुणाच्या जागा घेतल्याशिवाय रस्ते रुंद होत नाही. ह्याही रस्त्याचं मला आठवतंय, चौफुला ते निरा काय विरोध केला, इथं बसलेल्यांनी विरोध केला. दादा माझी जागा आहे. जेव्हा मोजणी केली तेव्हा कळलं ही सगळी शासनाचीच जागा. गपगार पडली सगळी. पण इतके दिवस शासनाची जागा असताना इतर जण ते वापरत होते, शासन वापरून देत होतं, पण रेकॉर्ड काय निघालं, रेकॉर्ड जे खरं होतं ते निघालं. त्यामुळं जिथं गरज असेल तिथं मोबदला देऊ, तिथं अजिबात तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, तुमच्यावर कुठं अन्याय होऊन देणार नाही. आत्ता बघा कराटीमध्ये माझ्या मायमाऊली भेटल्या होत्या, एवढ्या राखी बांधल्या. कधी माझ्या आयुष्यात एवढ्या राख्या यंदाच्या वर्षी बांधल्या एवढ्या बांधल्या नाही. इतक्या मायमाऊली आज कोण एवढं बहिणी भावावर प्रेम करतात, परंतु ते प्रेम मला मुख्यमंत्र्यांना, आमच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना, आमच्या आमदारांना सगळ्यांना मिळाले हे मी विसरू शकत नाही. आणि ह्या राखीकडे बघून सांगतो, ज्या विश्वासाने माझ्या मायमाऊलींनी मला राख्या बांधल्यात त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही हा शब्द देखील. आणि आपण एक परिवार आहोत, त्या पद्धतीनं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला पण, मलाही महाराष्ट्रात फिरत असताना कधी कधी मला मर्यादा पडतात. ह्याच्या आधी मी छातीठोकपणे सांगायचो अरे बारामती आमची बघा कशी बारामती आहे, परंतु आता थोडं भीतभीतच सांगतो हाय आमची बारामती बरी आहे. ते जोरात सांगायचं का नाही जोरात सांगायचं ते तुमच्या हातात आहे. ते तुम्ही त्याच्यामध्ये इथं मला सांगायचे काळजी करू नका, आणि ते आल्यावर त्यांनाही सांगायचे तुम्ही काळजी करू नका. काय चिरंजीव काय म्हणाले का, अरे पोपटा तुझं काय, तू पोपटा तुझं बरोबर आहे रे, बाकीच्यांचं बरोबर आहे बाबांनो. परंतु कधी कधी भावनिक लोक झाले की गडबड होते. ते फक्त मायमाऊलींनाही समजून सांगा, सगळ्यांना समजून सांगा. हा मला एक मिनिट थांब हनुमंतराव, तू मला सांग आपल्या सोपा परगणामध्ये किती दूध आहे अंदाजे? सोपा परगणा परिसरात नाही सोपा परगणा परिसरात सुरेशचं किती आहे तुझ्या डेअरीचं? अरे जास्त असेल रे, 11,000. सुपा परगणा सगळा पण. ऐका, याच्या आधी मला माझे शेतकरी, माझा पण दुधाचा धंदा आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेला. तत्समच्या पासून माझ्याकडं संकरित जनावरं वगैरे सगळ्यांनी बघितलेली. माझ्या वडिलांच्या नंतर मी ते चालवतो. मी आता देशी गाईंचं ब्रीड टिकावं म्हणून परवाच्या कॅबिनेटला एकेका गाईला गोशाळेत ठेवलं तर 50 रुपये त्यांना आम्ही देणार आहे. गाई मागं 50 रुपये. गोशाळा पाहिजे,
आणि देशी गाय पाहिजे. आणि ह्या गाईच्या दुधाला, गाईच्याच, म्हशीच्या नाही, आम्ही पहिले 5 रुपये देत होतो लिटरला अनुदान सरकारतर्फे. आता तुमचा दुधाचा दर आहे, डेअरीचा चेअरमन सांगत होते 28 रुपये. मी म्हणजे सरकारने, आम्ही सगळ्यांनी 1 तारखेला कालच्या 1 ऑक्टोबरला 7 रुपये वाढवले. म्हणजे तुम्हाला 35 रुपये दूध मिळतं. विनंती एवढीच, गाईच्या सडातनं जसं दूध निघेल त्याच्यात भेसळ न करता ते जसंच्या तसं आमच्याकडं कोरं दूध, आपल्या ग्रामीण भागात कोरं दूध, सडातनं निघालेलं दूध, बादली पण मिसळायची नाही, तसलं दूध द्या. तुम्हाला 7 रुपये जास्त द्यायचे आम्ही निर्णय घेतलाय. अंमलबजावणी 1 तारखेपासून करतोय. 35 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. हे देखील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची भेट आहे, मदत आहे. का तर पशुखाद्याचे भाव वाढलेत, आता हिरवा चारा पावसाळ्यामुळं चांगला आहे. पण हे सगळं आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी तुमची माझी जात आहे. त्यामुळं आपण एकमेकाला कधी विसरायचं नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. हलक्या कानाचं राहू नका. अजून कुणी काही थोडं बहुत काही मंडळाला पैसे दिले, काही कुणाला पैसे दिले, काही हे वाटलं ते वाटलं, जे काही कोणी देईल ते हक्काने घ्या. पण बटन कुठं दाबायचं ते लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं आपण पुन्हा ह्या केंद्राच्या विचाराचं सरकार आपल्यामध्ये आणा. मी तुम्हालाही परत सांगतो, तुमचा जो जिरायत शब्द आहे तो मला मामा फोडायचा आहे. तो जिरायत शब्द मला काढून टाकायचा आहे. पण ते मी एकटा करू शकत नाही. त्याकरता तुम्ही जीवाभावाच्या माझ्या सहकाऱ्यांची, माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची, तरुणांची, मायमाऊलींची मला साथ पाहिजे. मी कुठं कमी पडणार नाही. मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे. मी धडाकेबाज काम करणारा माणूस आहे. पहाटे 6 वाजल्यापासून उठून काम करणारा माणूस आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. तुम्ही फक्त नेहमी आशीर्वाद दिलेत तशा पद्धतीनं आशीर्वाद द्या. मागं 5 वर्ष तर मी अभिमानाने फिरायचो की मी माझ्या महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने निवडून आलेलो आमदार आहे. 1,68,000 माझं मताधिक्य होतं. समोरच्या माणसांची सगळ्यांची डिपॉझिट तुम्ही सगळ्या उमेदवारांची जप्त केलेली होती. त्यामुळं माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन राज्याचा बदलला. आज राज्यामधला जे काही नेतेगण आहे त्याच्यामध्ये आपली गणना होती. त्याचं खरं श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही मला मोठं केलं, तुम्ही मला वाढवलं, तुम्ही माझ्या मागे ताकद उभी केली, तुम्ही माझ्या मागं मतांचा भरभक्कम पाठिंबा दिला. आणि त्यामुळं मी ठरवलेलं होतं की ह्यांनी मला 1 नंबरनी निवडून दिलं आहे, महाराष्ट्रात दिलं आहे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघात 1 नंबरनी ह्यांनी निवडून दिलं आहे. मी 5 वर्षात ह्यांच्याकरता महाराष्ट्रात 288 मतदारसंघात सगळ्यात जास्त निधी ह्यांना मी देणार आणि तो देऊन दाखवणार. मी जेवढा निधी बारामती तालुक्याला दिला तेवढा कुठला निधी कुठल्या तालुक्याला मिळाला आहे, एक उदाहरण आपल्याला द्या. तुम्ही मला साथ दिली, मी त्याला तशाच पद्धतीनं तुम्हाला त्या बाबतीमध्ये साथ दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. पुढं काय करायचं, कसं करायचं, तुझं दुकान कसं चाललंय? हां, नाही एक
जितू सर यामध्ये मला एक सांगा, कब दाखवा तर मला एक सांगा बाबा, काय झालंय आता मिळाले सगळ्याला निमित्त 2021ला निमित्त नव्हतं, 14ला नव्हतं, 2009ला नव्हतं, 4ला नव्हतं, 99ला नव्हतं आणि 95ला नव्हतं, 90ला नव्हतं. झालंय काय, हा किती काही म्हणत असायला तरी मी बघितलं अनेक ठिकाणी समोरच्यांना बूथला माणसं पण नव्हती. बऱ्याचशा ठिकाणी बूथला माणसं नसताना सगळे कार्यकर्ते आपल्याबरोबर असताना लोकांनी बारामतीच्या वेगळा विचार केलेला होता. मी पण फार बारकाईनं हे सगळं समजून घेतलेलं आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं लोकसभेला झालं गेलं ते सगळ्यांनी विसरून जा, ऐकायचं समजा. आता त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये जे निवडून जातात डायरेक्ट तुमचा आणि लोकसभेच्या उमेदवाराचा तसा अर्थात संबंधच आहे. कारण लोकसभेच्या काही योजना त्या फार काही असतात अशाचा भाग नाही, ते वरच्या पातळीवर चालतं. खरा संबंध येतो मतदारांचा आणि जो आमदार असतो त्याचा येतो. त्याच्यामुळं आमदार कशा पद्धतीने निवडून द्यायचा हे मतदारांनी ठरवायचं. आपल्याला आपल्या ज्या काही संस्था आहे, आपल्या जे काही विकासाच्या बद्दलचं आपलं विजन किंवा आता पाईपलाईनमध्ये आपल्या असलेली कामं आहे आणि पुढं जी कामं मंजूर करून त्याला गती द्यायची, या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर ती दमक, ती ताकद मी मगाशीच सांगितलं, हे एकमेकाची उडी काढून काही उपयोग नाही. त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करून आपल्यातले समज गैरसमज दूर केले पाहिजे. आपल्यात बागायती असं केलं म्हणून यावेळेस तसं करणार हे सोडून दिलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कोण चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकेल, आपल्या राज्याला कोण त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं नेतृत्व देऊ शकेल. सुपा परिणामकारांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, माझ्या सहकार्यातो, कार्यकर्ता तयार व्हायला 5 वर्ष लागत नाही, 20, 25 वर्ष एखाद्या कार्यकर्त्याचा राज्याचा नेता व्हायला लागतात. एका वर्षात एका निवडणुकीत पोहोचू शकत नाही. तुम्ही पण मला 90 निवडून दिलं, 90 ते 95 मी काम केलं, 95 ते 2004, 99 मी काम केलं, 99 ते 2004 मी 15 वर्ष ज्यावेळेस गाजली त्यावेळेस 2004ला थोडा बहुत मी महाराष्ट्राला माहिती झालं आणि मग मला एक सिनियर कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झाली. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही त्याच्यात बरंच ताकद केला. त्याच्यामुळे मला उपमुख्यमंत्री पदापर्यंतची संधी त्या ठिकाणी मिळून गेली. अर्थ मंत्रालय माझ्याकडे आलं. 10 वर्षाचा अर्थ मंत्रालय असल्यामुळे त्या अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून मी एक चांगला यावेळेचा अर्थसंकल्प देऊ शकलो. त्याच्यामध्ये जे काही लोकसभेच्या निवडणुकीचं ते नाव माझ्या अर्थसंकल्पाच्या नंतर बरंचसं बदलून गेलं. महिलांचं त्याच्यामधलं एकंदरीत महिला वर्गामधलं देखील
चित्र त्या ठिकाणी बदललेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या करता देखील वीज माफीचा जो निर्णय घेतला आणि दुधाची 7 रुपये दरवाढी ऑक्टोबरपासून हे जे निर्णय घेतले, कांदा निर्यात बंदी उठवण्याचा, हे निर्णय आपण घेतले. तुम्ही लोकसभेत जे करायचं ते केलं. मी ती नाराजी मला ठेवली नाही. मी तुमचं काम केलं, कारण ते करणं माझं कर्तव्य होतं. कारण तुम्ही 5 वर्षाच्या करता मला निवडून दिलेलं होतं. ही बाब आपण विसरता कामा नये. आपल्या आपल्या भागात उगीच इकडून तिकडून आपल्या वाड्या वस्त्या आपलं घर जरी शाबूत ठेवलं तरी देखील बरंचसं त्या ठिकाणी काम होऊ शकतं. अजूनही काही जण आणि एक मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही. यावेळेस जास्त कोणी येणार नाही. उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्यामध्ये करणार आहेत. ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल. त्या मी मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलोय, तसा मी एकटा पडलेलो नाही. मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मी आज ते खुलं करत नाही. ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल. अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे बारामतीचा कायापालट कोण करू शकतो, बारामतीचा विकास कोण करू शकतो. सुपा परगणा परिसराला जिरायत भागाला पाणी आणून जिरायत शब्द काढून त्याच्यामध्ये बागायतात रूपांतर कोण करू शकतो आणि अनेक ठिकाणी ते करून दाखवलेलं आहे. ते तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं नवीन काही कुठं आपल्याला अनुभव घ्यायचा नाही. ही एक पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. अजून काही ह्याच्याबद्दल काही सांगायचं तर अजून कुठं काही राहिलेलं असेल तर ते पण नावं घेतली जातील. परंतु तुम्ही स्वतः उमेदवार समजून आपण सगळ्यांनी साथ द्या. अशा पद्धतीनं माझी आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. आपण इतका वेळ माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आता मनापासून धन्यवाद देतो. तसंच बापूराव खंडू चोरमले यांच्या पत्नी पुष्पाताई चोरमले यांचं 17 तारखेला निधन झालं. त्यांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद दादा. 2 मिनिटं बसून राहा कारण तुमच्या आवाजामुळे इथं आवाज येणार नाही. या ठिकाणी